न्यूज बघणार आहोत। सुरुवातीला बातम्या बघूयात। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घात। रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार रोहित पवार आक्रमक। ये जो मंत्री है एविएशन मिनिस्टर, उनका रेजिग्नेशन, ये डेफिनेटली हम उनकी मांग करते हैं कि उनका रेजिग्नेशन लिया जाए। मोदी साहब को भी, अमित शाह जी को भी वो मांग हम कर रहे हैं। व्हीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा आरोप। लेकिन आज सबसे पावरफुल इस कंट्री में जो है वो दो लोग होने के कारण मैं उनको विनती करता हूं कि इस इन्वेस्टिगेशन में आप खुद वहां पे ध्यान दो। एक छोटा सा लेटर मोदी साहब के नाम से वहां पे मैं आज उनको देने वाला हूं, ईमेल के माध्यम से। तर चौकशी अहवालामध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड होऊ शकते। सीव्हीआर जळला ही बाब अत्यंत खोटी। रोहित पवारांकडून शंका उपस्थित। तर ब्लॅक बॉक्स बाबत दिशाभूल केली जात असल्याचा देखील आरोप। जो बताया जा रहा है कि सीवीआर खराब हो गया, ये अंदर से जला वगैरह, ये टोटली फेक चीज है। वहां पे मैनिपुलेशन हो रहा है, ऐसे हम सबका कहना है। तर काही जणांकडून विमान अपघाताबाबत विनाकारण संशय निर्माण करण्याचं काम। अपघाताबाबत बाकीच्यांनी बोलणं थांबवावं। माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। कुणाचा कुणाशी संबंध असल्यावरनं अपघात ठरतो का? रोहित पवारांनी संशय व्यक्त केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पवारांचा नायडूंशीही संबंध, मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे का? मुनगंटीवारांचा सवाल। कोणाशी कोणाचा संबंध आहे यावरून काय ऍक्सिडेंट ठरते का? समजा उद्या असंही होऊ शकतं की त्या लोकांशी पवार साहेबांचाही संबंध असेल। आता नायडू जे मंत्री आहे त्यांच्याशी शरद पवार साहेबांचाही संबंध आहे। मग तुम्ही असं चक्र लावाल का की नायडूचा त्या कंपनीशी संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर घड्याळ हे चिन्ह कायम राहणार होतं। सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर पुढील निवडणुका घड्याळ चिन्हावरती लढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचे एकमत झाल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरेंना पूर्वकल्पना होती। सूत्रांची माहिती। 16 जानेवारीला अजित पवारांच्या मुंबईच्या निवासस्थानी तटकरे हे अजित पवार आणि सुप्रिया सुळेंना भेटले। त्याचवेळी तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिल्याची माहिती। विलिनीकरणानंतर पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। विलिनीकरणानंतर शरद पवार दादांकडे पक्षाची जबाबदारी देणार होते। शरद पवार सामाजिक कामात सक्रिय राहणार होते। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। अजितदादांचा घातपात झाला हे बोलणं चुकीचं। रोहित पवारांनी चौकशी समिती पुढे पुरावे द्यावेत। धर्मराव बाबा आत्रामी यांचं विधान। तर विलिनीकरणाबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील तो मान्य। आत्रामी यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांना वाटत असेल की काय घातपात झालाय तर जे कमिटी आहेत, म्हणजे एक जे काय आता चौकशी समिती आता माननीय मुख्यमंत्री यांनी नेमलेलं आहे, त्याच्या समोर जावं। त्यांनी सगळं काय प्रश्न, त्याचे उत्तर सगळं त्यांना तिथून मिळू शकते। आता टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा। अंबादास दानवेंचा ट्विट करत घोटाळ्याचा आरोप। तर संबंधित कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटं लाटली। संबंधित कंपन्या गुजरातच्या, कारवाई झाली पाहिजे, दानवेंची मागणी। घोटाळा कुणी केला असेल तर कुणालाही सोडलं जाणार नाही, भाजपच्या नवनाथ बन यांचं आश्वासन। तर दानवेंकडे पुरावे असल्यास त्यांनी संबंधित यंत्रणांकडे द्यावेत, विनाकारण ट्विटरवरती आरोप करू नये, नवनाथ बन यांचं दानवेंना प्रत्युत्तर। किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचकेंच्या वर्तनावरनं सोशल मीडियावर टीका। आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल। आमदार शरद सोनावणेंकडून माईक हिसकावल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी। आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जामीनदार सादर केला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधींचे नवे जामीनदार। अनिल बोंडे यांच्याकडून राहुल गांधींचा भारत विरोधी कारवाया करणारा नेता असा उल्लेख। राहुल गांधी यांचा निषेध केवळ भिवंडीतच नव्हे तर महाराष्ट्रात केला पाहिजे, बोंडेंचं वक्तव्य।
राज्यसभेसाठी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यास निवडून आणणं आमचं काम. मी पक्षाच्या निर्णयाशी बांधील असलेला नेता. राज्यसभेच्या जागेवरनं संजय राऊतांचं विधान. माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही. आम्हाला मार्गदर्शन करण्याआधी आपल्या दिव्याखालचा अंधार तपासावा. राज्यसभेच्या प्रश्नावरनं सामंतांची संजय राऊतांवर टीका. तर राज्यसभेसाठी महाविकास आघाडीनं आधी एकमत करावं असाही सल्ला दिला. पहिले एकमत करावं आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्यावे की शिंदे साहेबांनी काय करावं, देवेंद्रजींनी काय करावं. इथं आपल्या दिव्याखाली अंधार आहे, तो न बघता आमचा पक्ष आम्ही कसा चालवा यासाठी ते मार्गदर्शन करतात. आता टॉप 9 न्यूज मध्ये राजकीय बातम्या बघूयात. चंद्रपूरच्या बाबतीत बैठकीत कोणतीही चर्चा नाही आणि माझी चूकच नाही तर माफी का मागावी. वडेट्टीवारांचं वक्तव्य. हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली असेल. वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर. ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपुरात महापौर झाला नाही हे सत्य. चंद्रपुरातील सत्ता संघर्षावरनं हर्षवर्धन सपकाळ यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. उभाटामुळे आमचा महापौर होऊ शकला नाही हे त्यातलं सत्य आहे. ठाकरेंच्या सेनेमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचा काँग्रेसचा आरोप. चंद्रपुरात तुम्ही एकत्र येऊ शकला नाहीत. गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव झाला. सपकाळांच्या आरोपांवरती राऊतांचं उत्तर. तुमच्या आपापसातल्या गटबाजीमुळे तुम्ही महापौर पद गमावलं. आम्ही तुमच्याबरोबरच होतो आणि म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी एक बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक. संध्याकाळी 4:30 वाजता वरळी डोम इथे बैठक होणार. बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार. शासकीय चालकाला बाहेर काढून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय गाडी अनिकेत तटकरेंनी चालवली. घातपात झाला असता तर जबाबदार कोण? पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदामलेंकडनं सवाल उपस्थित. शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी सोबत घेणं हा नियम. उत्साहाच्या भरात काही अनुचित घडलं तर त्याला जबाबदार कोण? शिंदे सेनेच्या संजय शिरसाटांची अनिकेत तटकरेंवरती टीका. शासकीय वाहन वापरताना तुम्ही ते शासकीय कर्मचारीच घेतला पाहिजे. असा कोणीतरी उत्साहाच्या भरात ड्रायव्हिंग सीटवर बसून जर त्या उत्साहाच्या भरात काही जर अघटित जर घडलं तर त्याला जबाबदार कोण हा प्रश्न. अनिकेत तटकरे हे माजी आमदार आहेत. प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता. रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. अनिकेत तटकरे हे पक्षाचे आमच्या माजी आमदार राहिलेले आहेत, परंतु असा प्रोटोकॉल तोडला नाही पाहिजे आणि आता तर नाहीच. मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे. राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केल्यामुळे खटला मागे. राऊतांकडनं अद्वै हिरेंवरती चुकीची माहिती दिल्याचा आरोप. मंत्री दादा भुसेंचा संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा. दरम्यान अद्वै हिरेंनी अनेकदा भ्रष्टाचाराचा विषय मांडला तेव्हा अवमान झाला नाही. मग मी बोलल्यावर अवमान कसा? ज्यांनी हे प्रकरण केलं ते अद्वै हिरे भाजपात गेले. त्यांनी हा खटला लढावा. आमचा या प्रकरणात थेट संबंध नव्हता. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. त्याच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत. तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत. आता त्यांचं त्याने पाहावं या मताचा मी आहे.